नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज कोणतं ना कोणतं वादळ आलेलं असतं. गेले 5-6 दिवस मुंबईत वादळ म्हणावं म्हणू नये, राजकीय वातावरण म्हणावं असा प्रश्न आहे. पण ज्या स्वरूपामध्ये वातावरण तयार झालं मुंबईतलं, त्यातून मग महाराष्ट्र सरकारनं GR काढला आणि अखेरीस 5 दिवसानंतर जरांगेंनी आंदोलन संपवलं. पण OBCचं काढून घेतलं नाही, मात्र मराठ्यांना दिलं. मग काढून घेतलं नाही तर दिलं कसं हा प्रश्न तयार होतो. काढून घेतलं मग काढून न घेता घुसवलं हाही प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळे सध्या OBC नाराज आहेत. OBCचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते, समता परिषदेचे सर्वेसर्वा छगन भुजबळ सर आपल्याबरोबर आहेत. स्वतः मंत्री आहेत. परवा त्यांनी बहिष्कार टाकला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीवर. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर खूप खूप स्वागत. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर तुम्ही बहिष्कार टाकला, त्यावर काय प्रतिक्रिया होती मुख्यमंत्र्यांची? नाही, आता मला असं वाटतं की बहिष्कार वगैरे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेलो नाही हे खरं आहे. म्हटलं तर जाऊ शकलो नाही असं म्हणा. कारण ही हा जो GR वगैरे आला त्याच्यानंतर जे आहे अनेक वकिलांशी सल्ला मसलत वगैरे करणं ताबडतोब आम्ही सुरू केलं. मग काही दिल्लीला, काही इथे, काही तिथे, काही कोर्टामध्ये सुरू. आणि कारण ते ताबडतोब करणं गरजेचं होतं. आणि आता आमचे ते प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मी गेलो नाही हे खरं. परंतु म्हटलं तर मी त्या सगळ्या याच्यामध्ये मी डिस्टर्ब झालो हे खरं आहे. आणि ते स्वाभाविक आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या हे आम्ही पहिल्यापासून म्हणतो, वेगळं द्या. हे तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की OBCमध्ये त्यांना दिल्यानंतर आमचं कमी झालं नाही हे कसं काय म्हणता येईल? तुम्ही काय आमचं काही 27% आहे ते 20% तर काय तुम्ही करू शकत नाही, 17% आहे तर काय 10% करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये जिथे समजा 1-2 कोटी लोक आहेत, या सगळ्या आमच्या आता 17% म्हणजे आहे 54%. पण मी उदाहरण देतो तुम्हाला. 54% म्हटलं 7-8 कोटी झाले. आता त्याच्यामध्ये जे आहे ते लहान लहान घटक आहेत. भटक्या, विमुक्त, अमुक तमुक, धनगर, बंजारे. त्याच्यामध्ये हा एवढा मोठा समाज येऊन तिथे बसला की तो कुणाच्या तरी वाट्याचं घेणार ना. म्हणजे 10 नोकऱ्या जर आमच्या वाट्याला आल्या असतील, त्यातल्या 2 तर कमी होतीलच नक्कीच. किंवा शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी फरक होणार. त्यामुळे तुमचं काही कमी झालं नाही हे म्हणायला सोपं आहे, कमी झालं नाही. पण आमच्या वाट्यात तरी झाल्यानंतर ते कमी झालं ना. 2 भाकरी आम्हाला खायला दिल्या होत्या आमच्या ताटामध्ये. आम्ही तिथे 4घेच खात होतो. तुम्ही आणखी 2 आलेत की ते कमी होणार ना, आपोआपच कमी होणार. तर म्हणून जे तोही भाग नाही. आम्हाला जेव्हा हे मंडल आयोग इथे महाराष्ट्रात लागू झाला त्यावेळेला 250 जाती होत्या. त्याच्यानंतर ज्या ज्या आयोगाच्या थ्रू, पूर्वी 93 पूर्वी आयोग नव्हता, पूर्वी सरकार ठरवायचं. 93 नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आयोग राहतील. त्या आयोगाकडे जायचं आणि त्याने ठरवायचं की हे योग्य, हे योग्य नाही. आणि मग ते आमच्याकडे पाठवणार मंत्रिमंडळाकडे. आम्ही ते ॲक्सेप्ट करायचं. ही पद्धत आहे. आता मराठा समाजाला कालेलकर समाजाने नाही सांगितलं, मंडल कमिशनने नाही सांगितलं. त्याच्यानंतर जे आहे आयोगामध्ये ते गेले. मग खत्री आयोग, बापट आयोग, देशमुख आयोग, सराफ आयोग सगळ्यांनी ते नाकारलं. आणि मग एका आयोगाने, ते गायकवाड आयोगाने जेव्हा त्याचं काही अर्धमुर्ध त्यांनी ओके करून घेतलं ते फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आणि सुप्रीम कोर्टाने चक्क सांगितलं की मराठा समाज मागास आहे आणि पुढारलेला आहे. हे तुलनात्मक आहे ना. आता जो पुढारलेला त्याच्यापेक्षा पुढारला असू शकतो, पण आमच्यापेक्षा तो पुढारलेला आहे. आणि आमच्यापेक्षा आणखीन मागास दलित आहेत. ही अशी उतरंडच आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या कदाचित गरीब आहात, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासलेले नाहीत. आजही तिकडे दलित समाजामध्ये SP झाले, कलेक्टर झाले, तरी गावामध्ये काय परिस्थिती राहील पाटलाच्या पुढे? आजही अडचणीचीच असते. बरं, हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही आहे.
हे अगोदर डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. गरिबी हटावाचा कार्यक्रम जर असता तर आज दलित समाजाला 13% आरक्षण मिळाले. काय कलेक्टर, SP, सेक्रेटरी काय काय झाले, त्यांचे चीफ सेक्रेटरीसुद्धा. मग ह्या झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे? तेच राहत आहेत ना. पण त्या समाजाला थोडंसं जे आहे सामाजिकदृष्ट्या वरती उचलण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं आम्ही गरीब आहोत, आम्हाला अमुक आहे तमुक आहे, मग त्याच्यासाठी सरकार वेगवेगळे देत आहे. शिक्षणासाठी पैसे देत आहे, कुठे शेतकऱ्यांना, ते सगळ्यांनाच पैसे देत आहे. वेगवेगळ्या मार्गानं सरकार या सगळ्यांना मदत करतच आहे. आणि हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे ना की आरक्षण मिळालं की आमचं 100% आम्ही सगळे नोकरीला लागणार. आमच्या घरावर अरे 19 लाख जे आहेत, 20 लाख सरकारमध्ये नोकऱ्या आहेत. 2-3% दरवर्षी ते कमी होतात. आणि त्याच्यामध्ये हे सगळं किती मिळणार? समाज किती आहेत? कोट्यावधी. मिळणार किती? म्हणजे 14 कोटी जर संख्या असेल त्याच्यामध्ये 20 लाख नोकऱ्या मिळणार फक्त. त्याच्यामध्ये दरवर्षी 2-3% कमी होणार. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं म्हणून तुमचं हे सगळं IT अमुक तमुक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अनेक गोष्टी आल्यामुळे आणखीन त्याच्यावर परिणाम होतोच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.